शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या विचाराचं अनुकरण करण्याचे धडे हे तरुण पिढीला दिले जातात. अन्न, वस्त्र, निवारा या जितक्या मूलभूत गरजा आहेत तितकंच शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. पण गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्थेचं दिसणारं विदारक चित्र हे अस्वस्थ करणारं आहे. पेपर फुटीसारखं प्रकरण काही नवीन नाहीये, पण मूळ मुद्दा हा शिक्षण व्यवस्थेचा आहे, त्याबद्दलच्या अनास्थेविषयीचा आहे. त्यामुळे सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा मुद्दा हा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शिक्षण आणि आरोग्य ह्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना पुरेसा निधी दिला जात नाही. याबद्दल यापूर्वी अनेक शिक्षण तज्ज्ञांनी विविध सरकारांवर टीका केलेली आहे. या पार्श्वभूमीवरती केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी करण्यात आलेल्या निधीच्या तरतुदीत वर्षानुवर्षे कोणते बदल झाले आहेत याकडे आता पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं आहे. द इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातील विश्लेषण केलं आहे आणि त्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. कोणत्याही मोठ्या मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या निधीची एकूण रक्कम कालांतरानं वाढणं स्वाभाविक असते. महागाई आणि सरकारी खर्चातील वाढ यामुळे निधीची आकडेवारी दरवर्षी वाढत जाते. मात्र एवढ्या मंत्रालयाला धोरणात्मक दृष्ट्या किती महत्त्व दिलं जातं हे समजून घेण्यासाठी त्या मंत्रालयाला एकूण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या किती टक्के वाटा मिळतो हा निकष अधिक महत्त्वाचा मानला जातो. अर्थसंकल्पीय अंदाज वर्षानुवर्ष बदलत असल्यानं उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या आधारेच हा अभ्यास करण्यात आलेला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या विश्लेषणात 2009 पासून ते मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंतची माहिती आकडेवारी सहित देण्यात आली आहे. या विश्लेषणासाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या उपलब्ध आकडेवारीचा आधार घेण्यात आलेला आहे. या आकडेवारीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पहिल्या 12 वर्षात शिक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यात लक्षणीय घट झाल्याचं चित्र दिसून आलंय. 2009-10 पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एकूण अर्थसंकल्पाचा आकार हा दरवर्षी सरासरी 10.4% वाढल्याचं स्पष्ट होतं. याचा अर्थ असा की सरकारनं दरवर्षी साधारण 10% अधिक खर्च केलाय. त्यामुळे बहुतांश सर्वच मंत्रालय आणि विभागांचे अर्थसंकल्पीय वाटप वाढल्याचं दिसून येतं. मात्र या विश्लेषणाचा केंद्रबिंदू मंत्रालयाला मिळालेल्या एकूण निधीवर केंद्रित नसून संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पातील त्या मंत्रालयाच्या टक्केवारीतील वाटा वाढला की घटला यावरती आधारित आहे. अभ्यासात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय वाट्याची तुलना करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2013-14 या आर्थिक वर्षात म्हणजेच काँग्रेस प्रणित UPA सरकारच्या अखेरच्या वर्षी शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील वाटा हा 4.6% इतका होता. 2025-26 मध्ये तो 2.5% घसरला आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शिक्षण मंत्रालयाला मिळणाऱ्या वाट्याच्या तुलनेत आता हा वाटा जवळपास निम्मा झालेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वाट्यातही मोठी घट झाली असून त्याचा हिस्सा 12 वर्षांपूर्वीच्या तुलनेत अर्ध्याहून कमी झालेला आहे. तर उच्च शिक्षण विभागाचा वाटा हा पूर्वीच्या तुलनेत सुमारे 60% मर्यादित राहिला आहे. दुसरीकडे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय वाट्यात वर्षानुवर्ष किरकोळ चढ उतार आले असले तरी त्यात विशेष वाढ झालेली नाही. या उलट रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला मिळणारा अर्थसंकल्पातील वाटा हा गेल्या 12 वर्षात जवळपास तिप्पट झाला आहे. 2014 पूर्वी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही मंत्रालयांना मिळून केंद्रीय अर्थसंकल्पातील 6.5% निधी मिळत होता. तर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा वाटा हा 1.8% इतका होता. मात्र कालांतरानं परिस्थिती बदलली असून आज शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही मंत्रालयांना मिळून केवळ 4.5% निधी मिळतो. तर रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला एकट्यालाच 5.8% इतका निधी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती या विश्लेषणातून स्पष्ट होत आहे.
AI आणि बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही वर्षात शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास आणि यावर विविध राज्यातील सरकारांचा भर वाढलेला आहे. याच उद्देशानं केंद्र सरकारनं 2015-16 मध्ये स्वतंत्र कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय स्थापन केलं होतं. मात्र केंद्रीय अर्थसंकल्पातील या मंत्रालयाचा वाटा पाहिल्यास चित्र काही फारसं उत्साहवर्धक नाही. स्किल इंडियाचा सातत्यानं प्रचार करणाऱ्या केंद्र सरकारच्या घोषणांशी ही आकडेवारी विसंगत असल्याचं दिसून येतं. उपलब्ध आकडेवारीनुसार सुरुवातीला कौशल्य विकास मंत्रालयाला एकूण अर्थसंकल्पातील वाटा हा 0.6% इतका होता, जो आता आणखीनच कमी होऊन 0.5% आला आहे. कोणत्याही सरकारचे धोरणात्मक प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा वाटा, त्याची पातळी आणि कल पाहणं आवश्यक असतं. प्रत्येक सरकारला स्वतःची प्राधान्य निश्चित करण्याचा अधिकार असतो. मतदारही त्याच आधारे सरकारला निवडून देतात किंवा नाकारतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानं मतदारांनी त्यांच्या धोरणांना व्यापक पाठिंबा दिल्याचं मानलं जातं. मात्र असं असलं तरी शिक्षण मंत्रालयाच्या निधीच्या वाट्यात होणारी सातत्यानं घट ही भारतातील तरुणांचं भविष्य आणि त्यांच्या वाढत्या आकांक्षाच्या दृष्टीनं चिंताजनक मानली जाते. अधिक निधी खर्च केल्यानेच खर्चाची गुणवत्ता सुधारते असं नाही, तर नव्याने बांधलेले रस्ते खचणं किंवा पूल कोसळण्याच्या घटनांवरून केवळ निधी वाढवणं पुरेसं नसल्याचंही दिसतं. मात्र कोणत्याही क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणं ही आवश्यक पहिली पायरी मानली जाते. या आकडेवारीतून समोर येणारं चित्र प्रसिद्ध अर्थतज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ यांच्या एक प्रसिद्ध विधानाची आठवण करून देतं. मानवी संसाधनांमध्ये कमी गुंतवणूक करण्याची आणि भौतिक गोष्टींमध्ये जास्त गुंतवणूक करण्याच्या प्रवृत्तीची मला नेहमीच काळजी वाटते, असं ते म्हणाले होते. दरम्यान या विश्लेषणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील तरतुदींबद्दल जी काही आकडेवारी समोर आली आहे, त्याकडे एक सुज्ञ नागरिक, एक विद्यार्थी म्हणून तुम्ही गांभीर्यानं पाहणं महत्त्वाचं आहे. याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.